झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मालेगाव तालुक्यात शेताजवळ आढळली नागाची अंडी आणि पिल्लांची घरटी। सर्पमित्रांच्या मदतीने 16 पिल्ले आणि मोठा नाग सुरक्षितपणे ताब्यात। लळिंगकुरण निसर्ग परिसरात नाग आणि पिल्लांना केले मुक्त। मालेगाव तालुक्यातील एका शेताजवळ आढळलेल्या सापाच्या अंड्यांमुळे खळबळ उडाली होती, परंतु याची माहिती मिळताच उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमचे प्रमुख नितीन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तब्बल 16 नागाचे पिल्ले आणि एक मोठा नाग सुरक्षितपणे वाचवले आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथील सर्पमित्र नितीन पाटील यांना मालेगाव तालुक्यातील एका गावातून तातडीचा कॉल आला। स्थानिक शेताजवळ मोठा साप दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तपासणी दरम्यान त्या ठिकाणी 16 सापाची अंडी व त्यातून नुकतीच बाहेर पडलेली नागाची पिल्ले आढळून आली। त्याच परिसरात एका झुडपात मोठा नागही लपलेला आढळला। नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र नितीन पाटील, राहणार बेंद्रपाडा, तालुका जिल्हा धुळे। मी गेली 27 ते 28 वर्ष सर्प वाचवण्याचं काम करतोय किंवा सर्प रेस्क्यू करण्याचं काम करतोय। तर मित्रांनो, मला एक कॉल आला, डोगोवाड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून एक कॉल आला की त्यांना एक साप दिसला। मग मी तिथं 10 मिनिटात पोहोचलो कॉलवर। तिथे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं, थोडा सारा वगैरे बाजूला केला तर मला तिथं अंडी दिसली। नंतर मग तिथले लोक भयभीत झाले होते की ते म्हणे आम्ही एक मोठा साप पाहिलेला आहे। नंतर मग तिथलं आजूबाजूचा जे लाकडं वगैरे होते ते मी बाजूला केले आणि तिथं मला एक वयस्क 4-4.5 फुटाचा एक स्पेक्टॅकल कोब्रा दिसला। मी त्यालाही रेस्क्यू केलं। असे टोटल 17 स्पेक्टॅकल कोब्रा जे बेबी पकडून असे मी रेस्क्यू केले आणि त्या रेस्क्यू केलेल्या सापांना आम्ही धुळे लळिंगकुरण जे आपलं फॉरेस्ट आहे तिथं निसर्गाच्या सानिध्यात त्यांना व्यवस्थितरित्या रिलीज केलेले आहे। धन्यवाद मित्रांनो। संपूर्ण घडामोडीची काळजीपूर्वक हाताळणी करत सर्व पिल्ले, अंडी आणि मोठा नाग सुरक्षितरित्या पकडण्यात आले। यानंतर सर्पमित्रांनी संपूर्ण साप कुटुंबाला धुळ्यातील लळिंगकुरण परिसरातील निसर्गमय वातावरणात सुरक्षितरित्या मुक्त केले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।